वाय इंडिया हॅज अ फेडरल गव्हर्नमेंट? भारतामध्ये फेडरल गव्हर्नमेंट का आहे आणि इंडियन फेडरलिझम कशा पद्धतीचं आहे, नेचर कसं आहे इंडियन फेडरलिझमचं, ते आपण आता बघणार आहोत. इंडिया adopted a federal form of government due to combination of geographical, historical, political and administrative necessities. काही geographical गरजा होत्या, जसं की वास्ट टेरिटरी आहे. त्याचबरोबर हिस्टॉरिकल कंटेक्स्ट होता, जसं की इन ब्रिटिशांचा रूल इंडियामध्ये होता, त्यामुळे तो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड होता इंडियाकडे. पॉलिटिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गरजा, यातून इंडियानं फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट स्वीकारलेलं आहे. पहिलं महत्वाचं रिझन आहे वास्ट टेरिटरी अँड इमेन्स डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे लिंग्विस्टिक, कल्चरल, रिलिजियस आणि रिजनल अशा सगळ्या फॉर्म मध्ये इंडियामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी असलेली दिसून येते. त्यामुळे हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल होतं फॉर अ सिंगल सेंट्रल ऑथॉरिटी टू इफेक्टिव्हली मॅनेज ऑल लोकल नीड्स. ज्या काही सगळ्या लोकल नीड्स आहेत त्या एका सिंगल सेंट्रल ऑथॉरिटीने मॅनेज करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल गोष्ट नाहीये. त्यामुळे इंडियानं फेडरल गव्हर्नमेंट स्वीकारलेलं आहे. वाय इंडिया हॅज अ फेडरल गव्हर्नमेंट? तर वास्ट टेरिटरी आहे, इमेन्स डायव्हर्सिटी आहे आणि ही सगळी डायव्हर्सिटी, ही टेरिटरी एका ऑथॉरिटीला मॅनेज करणं शक्य नाहीये. त्यामुळे लोकल नीड्सला जर मॅनेज करायचं असेल तर फेडरल गव्हर्नमेंट असणं आवश्यक आहे. Therefore, decentralization of power through a federal structure become essential to ensure effective governance and regional representation. त्यामुळे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे फक्त सगळ्या पॉवर सेंटरकडे असणं हे सेंट्रलायझेशन झालं आणि सेंटरने आपल्या पॉवर इतर ऑथॉरिटीजना देणं, जसं की स्टेटमध्ये डिवाइड करणं किंवा मग स्टेटने पुन्हा लोकल ऑथॉरिटीजकडे पॉवर देणं. तर हे सगळं काय आहे? डिसेंट्रलायझेशन आहे. आणि इंडियासारख्या वास्ट टेरिटरी आणि इमेन्स डायव्हर्सिटी असलेल्या कंट्रीमध्ये अशा पद्धतीचं डिसेंट्रलायझेशन हे इसेन्शियल आहे. कशासाठी? इफिशियंट गव्हर्नन्स आणि रिजनल रिप्रेझेंटेशनसाठी. अजून एक महत्वाचं रिझन होतं ते म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ ब्रिटिश इंडिया. ब्रिटिशांनी कोलोनियल पिरियडमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या पर्पजने ऑलरेडी प्रोव्हिन्सेस तयार केलेले होते. ठीक आहे, त्यामुळे एक प्रोव्हिन्शियल स्ट्रक्चरला इंडिया अडॉप्ट केलेलं होतं, एक स्ट्रक्चर, प्रोव्हिन्शियल स्ट्रक्चर. आणि ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फाउंडेशन होतं फेडरल सिस्टीमसाठीचं. ऍट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स इंडिया ऑलरेडी हॅड अ सेमी फेडरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप. एक सेमी फेडरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप इंडियाकडे ऑलरेडी होतं इंडिपेंडन्सच्या वेळी. त्यामुळे which influenced the framers of the constitution to continue and strengthen this arrangement. अजून एक रिझन आहे की का इंडियामध्ये फेडरल गव्हर्नमेंट आहे, तर स्ट्रॉंग नॅशनल युनिटी आफ्टर इंडिपेंडन्स. नीड फॉर स्ट्रॉंग नॅशनल युनिटी. एक गरज निर्माण झाली होती, एक स्ट्रॉंग नॅशनल युनिटी असायला हवी. त्यासाठी एक सेंट्रलाइज ऑथॉरिटी असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर रिजनल डायव्हर्सिटीला, रिजनल ऍस्पिरेशन्सला टॅकल करण्यासाठी, रिजनल ऍस्पिरेशन्स बरोबर डील करण्यासाठी स्टेट लेवलला सुद्धा ऑथॉरिटी लागणार आहे. स्ट्रॉंग नॅशनल युनिटीची गरज का निर्माण झाली होती? कारण भारताला एक एक ऐतिहासिक घटना भारतामध्ये घडली होती, ती म्हणजे फाळणी. एक जस्ट इमर्ज फ्रॉम पार्टिशन. इंडिया हॅड जस्ट इमर्ज फ्रॉम पार्टिशन मधून इंडिया नुकतंच बाहेर आलेलं होतं. त्यामुळे एक सिरियस चॅलेंज क्रिएट झालं होतं इंटिग्रेशन आणि स्टॅबिलिटीचं. त्यामुळे एक स्टेबल गव्हर्नमेंट असणं आणि ते म्हणूनच इंडियामध्ये युनियन कडे जास्त पॉवर असलेल्या आणि सेंटर स्ट्रॉंग असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचं रिझन हेच आहे की एक स्ट्रॉंग नॅशनल युनिटीची गरज हिस्टॉरिकल कंटेक्स्ट मध्ये इंडियात निर्माण झाली होती. Further federalism was adopted for efficient governance and administration. पुढे जाऊन फेडरलिझमने इफिशियंट गव्हर्नन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशनसाठी काम केलं, म्हणून फेडरलिझम अडॉप्ट करण्यात आलं. एक इफिशियंट गव्हर्नन्स कधी शक्य होतं? जेव्हा लोकल आणि रिजनल गव्हर्नमेंट जे असतात ते बेटर इक्विप्ड असतात. कारण स्पेसिफिक ज्या काही रिजनल गरजा आहेत, लोकल गरजा आहेत, लोकल नीड्स, प्रॉब्लेम्स आणि ऍस्पिरेशन ऑफ पीपल आहेत, ते रिजनल गव्हर्नमेंट्सना, लोकल गव्हर्नमेंट्सना माहीत असतात.
सेंट्रल लेवलला वरच्या पातळीवरती लोकल त्या प्रदेशाच्या ज्या काही स्थानिक गरजा आहेत, दुष्काळाची समस्या असेल, कुपोषण असेल किंवा अजून कुठल्या काही पर्टिक्युलर एरियाच्या अशा समस्या असतील, तर त्या लोकल आणि रिजनल गव्हर्नमेंट्सला माहीत असतात आणि ते त्याबरोबर जास्त चांगल्या प्रकारे डील करू शकतात. त्यामुळे इफिशियंट गव्हर्नन्स क्रिएट होऊ शकतो आणि त्यासाठीच डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर अत्यंत गरजेचं ठरतं. बाय डिस्ट्रीब्युटिंग पॉवर्स बिटवीन सेंटर अँड द स्टेट, गव्हर्नन्स बिकम्स मोर रिस्पॉन्सिव्ह. गव्हर्नन्स जास्त रिस्पॉन्सिव्ह बनतं, इफेक्टिव्ह बनतं आणि अकाउंटेबल बनतं ऍट द ग्रासरूट लेवल. आणि अजून एक गरज आहे फेडरलिझमची, ती म्हणजे इकॉनॉमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेसेसिटी. Vast development requirements cannot be managed solely by central government. A federal system allows division of power, division of responsibilities and resources. आणि यातूनच सेंटर आणि स्टेट दोन्हीही ऑथॉरिटीज किंवा दोन्हीही लेवलची गव्हर्नमेंट इकॉनॉमिक प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन देतात. त्यामुळे व्हास्ट डेव्हलपमेंटल ज्या इंडियाच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या दोन्ही लेवलवरती फुलफिल होत असल्यामुळे त्या इफेक्टिव्हली, इफिशियंटली आणि योग्य प्रकारे रिस्पॉन्सिबली डील केल्या जातात. This share responsibility enhance administrative efficiency and promote balanced regional development. त्यामुळे इंडियन्स फेडरल स्ट्रक्चर इज रिझल्ट ऑफ प्रॅक्टिकल नेसेसिटीज रादर दॅन प्युअरली थेरॉटिकल कन्सिडरेशन. प्युअरली थेरॉटिकल कन्सिडरेशन नाहीये किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला छान वाटलं फेडरलिझम, डिव्हिजन ऑफ पॉवर असणं गरजेचं वाटलं म्हणून फक्त त्यांनी ते स्वीकारलेलं नाहीये, तर काही प्रॅक्टिकल नेसेसिटीज होत्या, जॉग्राफिकल कंटेक्स्ट आहे, त्याचबरोबर हिस्टॉरिकल जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड आहे हिस्टॉरिकल, आणि त्याचबरोबर काही गरजा आहेत इकॉनॉमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, त्यातून हे फेडरल स्ट्रक्चर इंडियाचं इमर्ज झालेलं आहे. डिझाईन टू मेंटेन युनिटी इन डायव्हर्सिटी वाईल एन्शुरिंग इफेक्टिव्ह गव्हर्नन्स. इफेक्टिव्ह गव्हर्नन्स एन्शुअर करत युनिटी अँड डायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी म्हणून इंडियाचं फेडरलिझम समोर येतं. आता युएस, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियापेक्षा इंडियाचं जे काही फेडरलिझम आहे ते कसं वेगळं आहे, तर युएसचं जे फेडरलिझम आहे तिथे आपल्याला स्ट्रिक्ट डिव्हिजन ऑफ पॉवर दिसून येतं. स्टेटकडे ज्या काही पॉवर्स आहेत त्या खूप जास्त आहेत सेंटरपेक्षा. कॅनडामध्ये मात्र युनियन स्ट्रॉंग आहे, युनिटरी बायस दिसून येतो, आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर्स असलेलं आपल्याला दिसून येतं किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर एकदम व्यवस्थित झालेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये, बॅलन्स दिसून येतो. आता इंडियाचे जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे त्यांनी या तीनही कॉन्स्टिट्यूशनचा, वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशन्स मधल्या फेडरल सिस्टीमचा अभ्यास केला होता आणि त्यातून एक गोष्ट समोर आली होती की या कंट्रीजनी ज्या डिफिकल्टीज फेस केलेल्या आहेत वाईल एन्फोर्सिंग फेडरल सिस्टीम, तर त्या डिफिकल्टीज आपल्याला यायला नकोत आणि त्यातूनच एक स्पेशल आणि युनिक प्रोव्हिजन जी इंडियन कॉन्स्टिट्यूशनला सुटेबल असेल तर ती स्वीकारण्यात आली. त्यामुळे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नोवेल फीचर्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ओके. However, doubts regarding federal nature of Indian constitution arise because wide powers of intervention given to a central government. सेंट्रल गव्हर्नमेंटला खूप जास्त पॉवर दिलेले आहेत, त्यामुळे खरंच इंडिया फेडरल आहे की नाही असा डिबेट, डाऊट्स अराईज झालेले आहेत. प्रॅक्टिसमध्ये केसी वेअर यांच्या मते इन प्रॅक्टिस कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज क्वाझी फेडरल. केसी वेअर म्हणतात की इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन हे क्वाझी फेडरल आहे, प्युअरली फेडरल नाहीये. सर आयव्हर जेनिंग यांच्या मते स्ट्रॉंग सेंटर असलेलं फेडरलिझम आहे इंडिया. डी बसू यांच्या मते इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ, दोघांचंही कॉम्बिनेशन आहे फेडरल आणि युनिटरी फीचरचं. कुठलीही प्युअर फंक्शन नाहीये किंवा प्युअर फीचर नाहीये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ओके, तर आपल्याला म्हणता येईल की इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, क्वाझी फेडरल आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लिअरली डिक्लेअर्स इंडिया इज अ सिंगल युनायटेड नेशन. आर्टिकल 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. युनियन ऑफ स्टेट आहे इंडिया, त्यामुळे सॉव्हरीन, सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक रिपब्लिक सुद्धा डिस्क्राईब करण्यात आलेला आहे इंडियाला. त्यामुळे इंडिया एक सिंगल आणि युनायटेड नेशन आहे. त्यामुळे कल्चरल युनिटी फक्त इनसफिशियंट आहे इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी.
त्यामुळे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने फेडरल सिस्टीम स्वीकारलेली आहे विथ स्ट्रॉंग सेंटर. ओके, युनियन हा जो वर्ड वापरण्यात आला आहे, युनियन ऑफ स्टेट, तिथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इंडियन फेडरलिझम इज नॉट अ रिझल्ट ऑफ अग्रीमेंट बिटवीन स्टेट. त्यामुळे फेडरेशन ऑफ स्टेट असं म्हटलेलं नाहीये इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तर युनियन ऑफ स्टेट म्हटलेलं आहे. कारण कोणत्याही प्रकारचं सेंटर आणि स्टेटमध्ये अग्रीमेंट झालेलं नाहीये. सेंटर आणि स्टेटमध्ये जे डिव्हिजन ऑफ पॉवर इंडियात आहे ते प्युअरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शनसाठी आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सीसाठी आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं स्टेट भारतापासून दूर फुटून जाऊ शकत नाही. ओके, त्यामुळे त्यांच्याकडे अग्रीमेंट झालेला नाहीये, त्यामुळे कोणताही राईट नाहीये भारतापासून दूर जाण्याचा. दो द कंट्री इज डिवायडेड इंटू स्टेट्स फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स, इंडिया रिमेन्स वन इंटिग्रल अँड इनविजिबल होल. ओके, स्ट्रॉंग सेंटर का आहे, रिझन्स काय काय आहेत, कारण काय काय आहेत स्ट्रॉंग सेंटरची. तर एमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत अंडर आर्टिकल 352 टू 360. त्यामध्ये आपल्याला दिसतं की युनियनकडे खूप जास्त पॉवर्स आहेत, प्रेसिडेंटकडे खूप जास्त पॉवर्स आहेत इमर्जन्सीच्या वेळेस. नॅशनल इमर्जन्सी असेल किंवा फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी म्हणजे स्टेट इमर्जन्सी असेल किंवा फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी असेल, फायनान्शियल इमर्जन्सी असेल, तर इथे युनियनकडे सगळा कंट्रोल येतो. ड्युरिंग सच इमर्जन्सी फेडरल बॅलन्स शिफ्ट हेविली इन फेवर ऑफ सेंटर. सेंटरच्या फेवर मध्ये शिफ्ट होतो पूर्ण बॅलन्स, एनेबलिंग इट टू ऍक्ट डिसिसिव्हली टू प्रोटेक्ट नॅशनल इंटिग्रिटी अँड सिक्युरिटी. ओके, अजून एक इम्पॉर्टंट फीचर आहे सिंगल कॉन्स्टिट्यूशन फॉर बोथ युनियन अँड स्टेट. युनियनचं वेगळं आणि स्टेटचं वेगळं अशी कॉन्स्टिट्यूशन इंडियामध्ये नाहीये, तर एकच सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यातून युनिफॉर्मिटी इन गव्हर्नन्स, लिगल स्ट्रक्चर आणि फंडामेंटल प्रिन्सिपल अक्रॉस द कंट्री सेम राहतात आणि यातून पण युनियन गव्हर्नमेंटकडे एक ऑथॉरिटी रिएन्फोर्स होताना आपल्याला दिसते. त्यानंतर सिंगल सिटिझनशिप, स्टेटसाठी वेगळी सिटिझनशिप आणि सेंटरसाठी वेगळी सिटिझनशिप असं इंडियामध्ये नाहीये, सिंगल सिटिझनशिप आहे. युएसए सोबत जर आपण कम्पेअर केलं तर तिथे ड्युएल सिटिझनशिप असलेली आपल्याला दिसून येते. गव्हर्नरचा रोल या फेडरल स्ट्रक्चरमध्ये खूप जास्त महत्वाचा आहे. रिझन आहे गव्हर्नरचा रोल की फेडरल स्ट्रक्चर इंडियाचं कसं आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर इथे गव्हर्नर सेंटरचा किंवा युनियनचा एजंट म्हणून काम करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे गव्हर्नर अपॉइंटेड बाय प्रेसिडेंटनी ते अपॉइंट केलेले असतात आणि ऍक्ट ऍज अ कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट. आणि जर कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन झालं स्टेटमध्ये तर ते रिकमेंड करतात प्रेसिडेंट्स रूल. द गव्हर्नर बिकम इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट ऑफ युनियन इन्फ्लुएन्स इन स्टेट अफेअर्स. त्याचबरोबर आर्टिकल 3 आहे, द मेजर स्ट्रक्चरल फीचर रिफ्लेक्टिंग सेंट्रल स्ट्रेंथ इज आर्टिकल 3, ज्यामध्ये रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट सांगितलेलं आहे. स्टेटच्या रिऑर्गनायझेशनची पॉवर पार्लमेंटकडे आहे, जसं की क्रिएशन ऑफ न्यू स्टेट, अल्टर बाउंड्रीज और चेंज इन द नेम ऑफ एनी स्टेट. जर कुठल्याही स्टेटचं नाव बदलायचं असेल, नवीन स्टेट तयार करायचं असेल, एका स्टेटमधून 2 स्टेट बनवायचे असतील, काहीही करायचं असेल तर त्याच्या पॉवर्स पार्लमेंटकडे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टेटची कन्सेंट नसेल तरी सुद्धा हे करता येतं, कन्सेंट बाइंडिंग नाहीये. ओके, त्यामुळे इथे आपल्याला डॉमिनन्स ऑफ पार्लमेंट दिसतं आणि सेंटर कशा पद्धतीने इथे स्ट्रॉंग आहे ते आपल्याला दिसून येतं इंडियाच्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये. आर्टिकल 356 मध्ये प्रेसिडेंट रूल, जे गव्हर्नरच्या रोलमध्ये आपण बघितलं की ते कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन झालं तर गव्हर्नर इन्फॉर्म करतात प्रेसिडेंटला आणि प्रेसिडेंट रूल लागू करू शकतात. तर हे प्रेसिडेंट रूल आर्टिकल 356 अंडर लागू करण्यात येतं आणि पॉवरफुल प्रोव्हिजन आहे की जिथे सेंटर पूर्णपणे कंट्रोल घेतं गव्हर्नन्सचा. आणि वेन इन्व्होक्ड द स्टेट गव्हर्नमेंट इज सस्पेंडेड, स्टेटचं गव्हर्नमेंट सस्पेंड होतं आणि पार्लमेंटकडे सगळी लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी स्टेटची जाते. एमर्जन्सी सेफगार्ड सिग्निफिकंटली एनहान्स सेंट्रल्स रोल ओव्हर स्टेट अँड रिफ्लेक्ट्स युनिटरी बायस विदिन इंडियन फेडरलिझम. त्यानंतर दिस कॉन्स्टिट्युशनल फीचर्स कलेक्टिव्हली एस्टॅब्लिश स्ट्रॉंग सेंटर. आता हे जे काही फीचर्स आपण बघितले, इमर्जन्सीच्या प्रोव्हिजन्स असतील, प्रेसिडेंट रूल असेल किंवा गव्हर्नरचा रोल असेल, त्यातून एक गोष्ट रिफ्लेक्ट होते की इंडियाचं जे फेडरल स्ट्रक्चर आहे ते स्ट्रॉंग सेंटर विदिन इंडियन फेडरल सिस्टीम असलेलं आपल्याला दिसून येतं. सेंटर कडे टिल्ट झालेलं
किंवा सेंटर युनियन बायस असलेलं असं हे फेडरल स्ट्रक्चर आहे आणि यातून एन्श्युअर केलं जातं युनिटी अँड स्टॅबिलिटी while balancing the diverse regional interest of the country. प्रेसिडेंट ऑफ इंडिया इन फेडरल स्ट्रक्चर, प्रेसिडेंटची काय भूमिका आहे? कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द युनियन एक्झिक्युटिव्ह. प्रेसिडेंट इज नॉमिनल हेड. रिअल हेड हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असतात, पण प्रेसिडेंटकडे सुद्धा काही पॉवर असते आणि मोस्टली म्हणजे रिअल पॉवर ही आपल्याला काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टरकडे असलेली दिसून येते. 74 आर्टिकल 74 नुसार एड अँड ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द प्राईम मिनिस्टर. प्रेसिडेंटला एड अँड ऍडवाइस घेणं मॅन्डेटरी आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सची, जे की हेड केलेलं असणार आहे प्राईम मिनिस्टर्सनी. ओके, सो यामध्ये हे नॉमिनल एक्झिक्युटिव्ह जरी असले तरी सुद्धा प्रेसिडेंटची जी भूमिका आहे ती क्रुशियल आहे फेडरल स्ट्रक्चरमध्ये, पर्टिक्युलरली इन मेंटेनिंग द बॅलन्स बिटवीन सेंटर अँड स्टेट. सेंटर आणि स्टेट मधला बॅलन्स मेंटेन करण्यामध्ये एक क्रुशियल रोल प्रेसिडेंट बजावताना आपल्याला दिसतात. डिक्लेरेशन ऑफ इमर्जन्सीच्या पॉवर प्रेसिडेंटकडे आहेत आणि ह्या सिच्युएशन मध्ये प्रेसिडेंटकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंट्रोल जातो. रिऑर्गनायझेशन सुद्धा पॉसिबल आहे अंडर आर्टिकल 2 अँड 3. इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल सिग्निफिकन्स इन मेंटेनिंग सेंटर स्टेट रिलेशन. President is a nominal executive under parliamentary system. The office hold important constitutional significance in maintaining center-state relation, especially during emergencies and structural changes in federal framework. त्यानंतर काउन्सिल ऑफ स्टेट आहे, राज्यसभा. इथे रिफ्लेक्ट होतं की जी काही राज्य आहेत त्यांची काय विश आहे, त्यांचे काय इंटरेस्ट आहेत, आणि हे अप्पर हाऊस ऑफ द इंडियन पार्लमेंट आहे. लोकसभेप्रमाणे विच रिप्रेझेंट people directly, Rajya Sabha is designed ensure that state have voice in union legislative process. States ना आवाज असला पाहिजे युनियन लेजिस्लेटिव्ह प्रोसेस मध्ये, हे इन्शुअर करण्याचं काम राज्यसभा करत असलेली आपल्याला दिसून येते. युनायटेड स्टेट्स मध्ये सेनेट जे जशा पद्धतीने काम करते तशा पद्धतीने राज्यसभा डज नॉट प्रोव्हाइड इक्वल रिप्रेझेंटेशन देत नाही सगळ्या स्टेट्सना, नॉर इट फंक्शन्स ऍज अ को इक्वल चेंबर ऑफ ऑल रिस्पेक्ट. ओके, कॉन्स्टिट्यूशनच्या अमेंडमेंटची प्रोसेस काय आहे? 368 अंडर 3 टायर अमेंडमेंट प्रोसेस आहे. सिंपल मेजॉरिटी मध्ये 50% ऑफ द मेंबर्स ऑफ द पार्लमेंट प्रेझेंट अँड वोटेड जर येस केलं तर ती जी काही पर्टिक्युलर प्रोव्हिजन असेल, जे काही पर्टिक्युलर अमेंडमेंट असेल ती पास केली जाते. त्यानंतर स्पेशल मेजॉरिटीमध्ये सिंपल मेजॉरिटी प्लस 2/3 ऑफ मेंबर्स ऑफ पार्लमेंट प्रेझेंट अँड वोटेड येस करणं गरजेचं असतं. आणि स्पेशल मेजॉरिटी विथ रॅटिफिकेशन बाय स्टेट मध्ये स्पेशल मेजॉरिटी तर लागणारच आहे, पण त्याचबरोबर स्टेट्सचं सुद्धा 2/3 स्टेट्सनी सुद्धा येस करणं किंवा त्या पर्टिक्युलर प्रोव्हिजनला मान्यता देणं, अमेंडमेंटला मान्यता देणं गरजेचं असतं. यातून आपल्याला एक स्ट्रॉंग फेडरल इम्पॅक्ट दिसून येतो की यामध्ये स्टेट सुद्धा समाविष्ट आहेत स्पेशल मेजॉरिटी अँड रॅटिफिकेशन बाय स्टेटच्या प्रोव्हिजन मध्ये. 368 strikes a careful balance between constitutional flexibility and federal stability, making it cornerstone of Indian federalism. त्याचबरोबर राज्यसभा परफॉर्म्स सर्टन significant federal functions. One of the important constitutional role is under Article 249. Under Article 249 empower करतं पार्लमेंटला टू लेजिस्लेट ऑन द मॅटर ऑफ स्टेट लिस्ट. आपल्याला माहिती आहे 3 प्रकारच्या लिस्ट असतात, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्ट. युनियन लिस्ट मधल्या मॅटरवरती युनियन किंवा सेंटर कायदे बनवतं, पार्लमेंट कायदे बनवते. स्टेट लिस्ट वरती जे सब्जेक्ट दिलेले असतात त्यावरती कायदे बनवण्याचं काम हे स्टेटचं असतं. पण अंडर आर्टिकल 249 पार्लमेंट सुद्धा या स्टेट लिस्ट वरच्या जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती कायदे बनवू शकते. कधी? जेव्हा नॅशनल इंटरेस्ट असेल तेव्हा. ओके, नॅशनल इंटरेस्टचं कारण असेल तर जी पार्लमेंट आहे ती सुद्धा स्टेट लिस्टच्या मॅटरवरती कायदे बनवू शकते. तर हे आहे की इंडियाचं फेडरल स्ट्रक्चर. ओके, इंडियाच्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये काय काय गोष्टी आहेत आणि इंडियाने कशा पद्धतीचं फेडरल स्ट्रक्चर स्वीकारलेलं आहे ते आपण बघितलं.
आपल्याला म्हणता येईल की इंडियाचं फेडरल स्ट्रक्चर हे क्वाझी फेडरल आहे. ओके. आणि इंडियानं का फेडरल स्ट्रक्चर स्वीकारलेलं आहे ते सुद्धा आता आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आय होप तुम्हाला हा पॉइंट समजला असेल. वाय इंडिया हॅज अ फेडरल गव्हर्नमेंट आणि इंडियन फेडरलिझमचे फीचर्स काय आहेत, नेचर कशा पद्धतीचं आहे. ठीक आहे. थँक यू.